नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. एव्हिएशन मॅनेजमेंट आणि एव्हिएशन इंजिनिअरिंग अभ्यासक्रम आता पुण्यामध्ये PIBM तर्फे सुरू केले जाणार आहेत, अशी माहिती PIBMचे अध्यक्ष रमणप्रीत यांनी आज एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. जगामध्ये विमान व्यवसाय आणि त्याच्या अनुषंगिक सेवा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा वेळेला त्याचं व्यवस्थापन कौशल्य देखील महत्त्वाचं आहे आणि ते या आपल्या भारत देशामध्ये निर्माण केलं जातंय आणि तेही पुण्यातून, असं त्यांनी आवर्जून यावेळेला सांगितलं. जाणून घेऊयात एव्हिएशन मॅनेजमेंटचा हा अभ्यासक्रम. सर अब तक का जो सर जर्नी रहा सर एजुकेशन कैंपस के लिए, इट वाज वेरी इनकरेजिंग एंड पॉजिटिव. और अब तक के इस जर्नी में हमने कई सारे प्रोग्राम्स हमने लॉन्च किए. MBA के प्रोग्राम्स लॉन्च किए, MBA फिनटेक लॉन्च किया, MBA इन प्रोजेक्ट मैनेजमेंट लॉन्च किया, MBA इनटू बिजनेस एनालिटिक्स लॉन्च किया. और इसके अलावा हमने कई सारे ऐसे यूनिक प्रोग्राम्स लॉन्च किए जो कि स्टूडेंट्स को अपडेट करते हैं न्यू स्किल सेट को एक्वायर करने के लिए, और जो भी जितनी सारी कंपनीज आ रही हैं वहाँ पे इजीली प्लेस होने के लिए. तो हमने ऐसे कई सारे प्रोग्राम्स इन द पास्ट और इन द प्रेजेंट हमने लॉन्च किया है. इन द फ्यूचर हम कुछ ऐसे यूनिक प्रोग्राम्स लॉन्च कर रहे हैं, जैसे एयरक्राफ्ट मैन्युफैक्चरिंग है, एयरक्राफ्ट एविएशन पे हम काफ़ी सारे प्रोग्राम्स लॉन्च कर रहे हैं. हम सेमी कंडक्टर पे हम कई सारे प्रोग्राम्स लॉन्च कर रहे हैं, जो कि डिग्री भी है प्रोग्राम्स, और स्मॉल स्किल सेट मीन 3 मंथ्स 6 मंथ्स के जो प्रोग्राम्स हैं, जो काफ़ी सारे कंपनीज को के यूसेज के लिए चाहिए. हम वो कई सारे प्रोग्राम्स हम लोग उसको लॉन्च कर रहे हैं. फ्यूचरिस्टिक प्रोग्राम्स में हम कई सारे BBA इंटू फिनटेक, MBA इंटू फिनटेक, उसके अलावा कई सारे प्रोसेस मैनुअल्स और टेक मैनेजमेंट के प्रोग्राम्स स्किल यूनिवर्सिटी के तहत हम उसको लॉन्च कर रहे हैं. वी गॉट दी LOI, जो लेटर ऑफ इंटेंट है वो हमें करीबन 2022 के आसपास या 2023 के आसपास हमें वो लेटर ऑफ इंटेंट मिला स्किल यूनिवर्सिटी का. तो हमारा पूरा फोकस है कि बाई 2025 और 2026 हमारा स्किल यूनिवर्सिटी हमारा लॉन्च होना चाहिए. और इसके तहत हम कई सारे डिफरेंट प्रोग्राम्स हमारे यूनिवर्सिटी के तहत इसको हम लॉन्च करने वाले हैं. और कई प्रोग्राम्स हम जो स्मॉल सिटीज़ में, जैसे फॉर एग्जांपल जितने भी रूरल टाउन्स हैं, टायर 2 टाउन्स हैं, टायर 3 टाउन्स हैं, वहाँ पर स्मॉल यूनिट्स ऑफ स्किल सेंटर्स, ये भी हम स्टैब्लिश करने वाले हैं. उद्दीपन के तहत हमने कई सारे प्रोग्राम्स हमने लॉन्च किए हैं. और सूनर आप देखेंगे कि हमारे करीब 80 सेंटर्स टू 100 सेंटर्स अक्रॉस इंडिया ऑन टू स्किल सेंटर्स, ये हमारा आउटपुट है और आ जाएगा. प्लेसमेंट आपने कहा कि प्लेसमेंट 100% उनके लिए है जो बच्चे को खुद की अपनी कंपनी नहीं स्टार्ट करनी है. तो अगर मान लीजिए मेरे पास अगर 1000 बच्चा पढ़ता है फाइनल ईयर में, तो अगर उसमें से अगर 5% बच्चे को अगर खुद की कंपनी खोलनी है, उनको अगर मैं छोड़ दें, तो सारे बच्चे का जो प्लेसमेंट्स है ये टॉप कंपनीज है, वो कैंपस के थ्रू ही होता है. और उसके लिए कई सारे सेक्टर्स हैं. FMCG सेक्टर है, कंसल्टिंग सेक्टर है, उसके लिए फाइनेंस का सेक्टर है, IT है, रियल स्टेट है, इंश्योरेंस है, बैंकिंग है, कई सारे सेक्टर्स का टीचिंग ट्रेनिंग कॉर्नर हम लोग बिल्ड करते हैं और उनको ट्रेन करते हैं और उनको प्लेस करते हैं वहाँ पर. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये गुंड आणि गुन्हेगार यांचा प्रवेश झाला आणि आता त्यांच्यामध्ये तिथे गँगवॉरसारखी सिच्युएशनही निर्माण होत आहे. त्यामुळे पुण्यातल्या माजी आमदारांनी त्या विधिमंडळामध्ये जाताना मनाला दुःख होतं. ज्या मंडळामध्ये आम्ही काम केलं, जे आम्ही लोकशाहीचं मंदिर मानलं, तेथेच जर अशी गुंडागर्दी होत असेल तर सामान्याच्या जनजीवनाची चर्चा तिथे होणार कशी? जाणून घेऊयात माजी आमदारांचा हा संताप. महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांनी मतदार म्हणून निवडून द्यायचे ते 248 लोक, आणि त्यांनी एका सुरक्षित पवित्र जागी संवाद करून सगळे प्रश्न सोडवायचे, अशी लोकशाहीची कल्पना. पण ते मंदिरच सुरक्षित राहिलं नाही. म्हणजे पहिल्यांदा गुन्हेगारीकरण राजकारणाचं सुरू झालं, गुन्हेगारांची मदत घ्यायची निवडणुकीत. आता गुन्हेगारच ताबा घेतात राजकारणाचा, म्हणजे आपल्या जीवनाचे निर्णय घेण्याचा.
राड्यात जन्मले जे जे, राड्यात जन्मले जे जे, राड्यात वाढले आता, राड्यात वाढले आका. राड्यात जन्मले जे जे, राड्यात वाढले आका, या सभागृहातही आता हे छोटे मोठे आका. तेव्हा सभागृहात लहान मोठे आहेत, सभागृहाबाहेर तर आपण बघतोच आहोत काय काय झालेलं सगळं. आता हा प्रश्न इतका गंभीर आहे की याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे. आता वंदनाताईंनी आणि यांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा सांगत नाही, परंतु अशा प्रकारचं वातावरण एकदा पुण्यामध्ये बर्फारंग मैफिल रसिकांनी स्वराविष्कार अनुभवला. प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या वतीनं गायनवादनाची ही अनोखी मैफिल आता आपण आनंद घेऊया. तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग. बिजली चटाळ, बिजली चटाळ, बिजली चटाळ, बिजली चटाळ, बिजली चटाळ, नभास बिजली चटाळ, नभाचा मृदुंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग. अर्थरावा कधी वादळाचा वेल, अर्थरावा कधी वादळाचा वेल, भक्तिभाव वाऱ्यावरी मधुर झुलेला, भक्तिभाव वाऱ्यावर मधुर झुलेला, तरंगतो अंतराळी भावपूर्ण गंध, तरंगतो अंतराळी भावपूर्ण गंध, तुझ्या कीर्तनाला देवा धरती होईल दंग. पुणे शहरामध्ये अतिक्रमण आणि वाहतूक समस्या या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अशा वेळेला पोलीस आणि महापालिका प्रशासन यांनी एकत्रितपणे कारवाई करावी असं प्रतिपादन राज्याच्या मंत्री आणि पुण्याच्या पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी नागनाथ पार येथे स्वच्छ अभियानाअंतर्गत आपले मत व्यक्त केले. तसं राजेशजींनी सांगितलं की आमचं खूप दिवस चाललं होतं इंदोरला जायचं, पण काय झालं की हेमंतजी मी सगळ्यांना गोळा करायच्या नादात होते आणि तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन पण आले. मी म्हणत होते की चला सगळे जाऊ म्हणून सगळ्या आमदारांच्या आणि खासदारांच्या मागं लागत बसले, तेवढ्या वेळात तुम्ही जाऊन आले. पण तुम्ही नुसते जाऊन नाही आले, तर तुम्ही आल्यानंतर तुमच्या इथे ते इम्प्लिमेंट केलं. मला का वाटत होतं, कारण इंदोर मी बघितलं की जे कचऱ्याचं कलेक्शन, सॅग्रिगेशन आणि त्याची प्रोसेसिंग हे इतकं सुंदर आहे तिथे, आणि डम्पिंग नाहीये, म्हणजे त्यांनी ऑलमोस्ट डम्पिंग खतम करत आणलं. आणि तेव्हाचे जे कमिशनर होते, म्हणजे ज्या वेळेस मी गेले होते तर तेव्हाचे जे कमिशनर होते ज्यांनी हा ड्राईव्ह सुरू केला, तर मी त्यांच्याबरोबर जेव्हा बोलले तर त्यावेळेस ते म्हणले की मला पहिल्यांदा खूप त्रास झाला, म्हणजे नंतर धमक्या वगैरे यायला लागल्या, पण आमच्याकडे प्रशासन, पोलीस आणि हे सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की नाही हे करायचं. तसं हेमंतजी तुम्ही हे ठरवलेलं आहे आणि उद्या इंदोरला जायची गरज नाही मला लागणार, आपण कसब्यात येऊनच बघू की काय करता येईल. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुण्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पोलीस प्रशासन आणि पुणे महानगरपालिका यांनी शिवाजी सभागृह पुणे महापालिका येथे आयोजित केली होती. तेथे काही स्वयंसेवी संस्था देखील दाखल झाल्या. त्यांनाही बोलायला परवानगी देण्यात आली, तथापि त्यांनी हिंदीमधून संभाषण केले आणि त्या ठिकाणी वाद विकोपाला गेला. तथापि नंतर त्यांना बोलावले कुणी असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्यांना सभेमधून भाषण करण्यासही मनाई करण्यात आली. तथापि पुणे शहरामध्ये अशा प्रकारे
गणेशोत्सवाच्या बैठकीमध्ये वाद निर्माण झाला ही गोष्ट अभिमानाची नाही. तथापि हा वाद काही फारसा चिघळला नाही आणि तो पुढे जाणारही नाही असं सर्व गणेश मंडळांच्या सदस्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि यापुढे जेव्हा अशा मीटिंग्स होतील त्यावेळेला महापालिका आयुक्त आणि पोलीस त्याच्यामध्ये योग्य त्या लोकांनाच प्रवेश देतील असेही त्यांनी ठामपणे सांगितले. आपल्याला रस्त्यात जाताना कोपऱ्यावरती थोडंसं अडगळीच्या जागेत बखळ असते तिथे किंवा अविकसित जागा असेल त्या ठिकाणी कचरा टाकताना लोकही पाहतो आणि लोक आवर्जून त्या ठिकाणी कचरा टाकतात. पण कसब्यामध्ये हेमंत रासने यांनी एक भूमिका घेतली आणि नागनाथ पाराच्या त्या ठिकाणी एक प्रायोगिक पायलट प्रोजेक्ट केला. जिथे लोक कचरा टाकत होती तेथे काही त्यांनी शिल्प उभी केली आणि त्याचंही उद्घाटन केलं. हा एक स्तुत्य उपक्रम तर आहेच आहे, पण त्याचबरोबर शहरातली वाहतूक समस्या कशी कमी होईल आणि शहरातले खड्डे कसे कमी होतील याकडेही कसब्यातल्या आमदारांनी लक्ष द्यावं असं नागरिकांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि पुणे वृत्तदर्शनचाही हाच आग्रह राहणार आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.